उजनी धरणाची सकाळची मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे। धरणाची वाटचाल 50% सुरू आहे। नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। उजनी धरणातील पाणीसाठा वाढण्याचा वेग काहीसा मंदावला असला तरी धरणाची भर कायम आहे। त्यामुळे उजनी आता हळूहळू 50% उपयुक्त पाणीसाठ्याकडे वाटचाल करत आहे। 11 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार उजनी धरणाची पाणी पातळी 494.180 मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 89.17 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा 25.51 टीएमसी म्हणजेच 47.61% इतका झाला आहे। काल सायंकाळच्या तुलनेत अवघ्या 12 तासात उपयुक्त पाणीसाठ्यात 0.94 टीएमसीची वाढ झाली आहे। यावरून धरणात पाण्याची भर सुरू असली तरी वाढीचा वेग मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे। दौंड बंधाऱ्यावरून सध्याला 10,939 क्युसेक वेगाने भीमा नदीतून पाण्याची आवक सुरू आहे। आवक कमी झाल्याने धरणातील वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे। विशेष म्हणजे सध्या धरणातून कोणत्याही मार्गाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही। काही दिवसापूर्वी मायनस उपयुक्त साठ्यात असलेले उजनी धरण आज 47.61% लाईव्ह स्टेजपर्यंत पोहोचले आहे। हा बदल यंदाच्या पावसाळ्यातील एक सर्वात मोठा सकारात्मक घडामोडीपैकी एक मानला जात आहे। आता सर्वांचे लक्ष एक महत्त्वाच्या टप्प्याकडे लागले आहे। उजनी धरण 50% उपयुक्त पाणीसाठ्याचा टप्पा कधी पार करणार याची उत्सुकता शेतकरी आणि नागरिकांना लागलेली आहे। पुढील काही दिवसात भीमा खोऱ्यात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात आणखी चांगली वाढ होऊ शकते। उजनी धरणाच्या प्रत्येक ताज्या आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज।